नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या काही महिलांचे हप्ते नोव्हेंबरपासून तर काही महिलांचे हप्ते डिसेंबरपासून तर काही महिला लाभार्थ्यांचे हप्ते हे मार्चपासून येणे बंद झालेले आहे। आतापर्यंत 92,10,000 लाभार्थी अपात्र करण्यात आलेले आहे, त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत। पण यामध्ये 62 लाख महिलांचे हप्ते हे पुन्हा सुरू होऊ शकतात। तर हप्ते येणे का बंद झाले, कोणत्या लाभार्थी महिलांचे हप्ते पुन्हा सुरू होऊ शकतात, यासाठी काय करावे लागणार, या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर यामध्ये अपात्रतेचे कारण काय असणार आहे व लाभार्थ्यांची संख्या किती असणार आहे, कोणत्या कारणामुळे कोणते लाभार्थी यामध्ये कमी झालेले आहे, सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। तर सर्वप्रथम या ठिकाणी पहा, ई-केवायसी पूर्ण न केलेले लाभार्थी यांची संख्या जर पाहिली तर 62 लाख एवढी आहे। पहा, जे काही लाभार्थी महिला असतील त्यांनी आपली काही कारणास्तव ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यामुळे त्या लाभार्थ्यांचे हप्ते नोव्हेंबरपासून, काहींचे डिसेंबरपासून तर काहींचे मार्चपासून बंद करण्यात आलेले आहे। तर अशा लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रक्रियेमुळे त्यांचे हप्ते बंद करण्यात आलेले आहे, त्यांची ई-केवायसी यामध्ये अपूर्ण दाखवण्यात आलेली आहे। त्यानंतर 2 नंबरला पहा काय सांगण्यात आलेले आहे की वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त। तर यामध्ये जे काही वार्षिक उत्पन्न आहे यामध्ये उत्पन्नाची अट लावण्यात आलेली आहे। वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत असले पाहिजे तरच हा लाभ सुरू असणार आहे। तर यामध्ये जवळजवळ 16 लाख लाभार्थ्यांचे हे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे। अशा लाभार्थ्यांचे सुद्धा यामध्ये हप्ते बंद करण्यात आलेले आहे। केवायसी पडताळणी दरम्यान अशा लाभार्थ्यांना यामधून बाद करण्यात आलेले आहे। त्यानंतर पहा 3 नंबरचा पॉइंट आहे, केवायसी अंतर्गत शासकीय कर्मचारी स्वयंघोषणेद्वारे 4,42,000 एवढी संख्या आहे। पहा, केवायसी अंतर्गत म्हणजे जे काही लाडकी बहीण योजनेचा अर्ज करता वेळेस ज्यामध्ये स्वयंघोषणा पत्र देण्यात आलेले होते, यामध्ये शासकीय कर्मचारी होय असल्या तर होय करायचे आहे, नाही असल्यास तर नाही करायचे आहे। तर बरेच जे काही शासकीय कर्मचारी आहे त्यांनी आपले अर्ज यामध्ये भरलेले होते, त्यांनी या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतलेला आहे, परंतु केवायसी दरम्यान अशा लाभार्थ्यांना असे हे शासकीय कर्मचारी यामधून वगळण्यात आलेले आहे। असे लाभार्थ्यांचा सुद्धा यामधून लाभ बंद करण्यात आलेला आहे। त्यानंतर पहा, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ आधीच घेत असलेले लाभार्थी, पहा जे काही 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेले लाभार्थी होते त्यांचे हे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ सुरू होता, परंतु त्या लाभार्थ्यांनी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केले होते। अशी लाभार्थ्यांची संख्या जर पाहिली तर 3,60,000 एवढी आहे। केवायसी पडताळणीमध्ये अशा लाभार्थ्यांना यामधून बाद करण्यात आलेले आहे जे की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होते। असे एकूण लाभार्थी जर पाहिले तर 3,60,000 एवढे लाभार्थी यामधून बाद करण्यात आलेले आहे। त्यानंतरचा पॉइंट पहा, या ठिकाणी काय सांगण्यात आलेले आहे की एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी, एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना यामध्ये हा लाभ दिला जात नाही, परंतु बरेच असे लाभार्थी होते की एका रेशनमध्ये अनेक महिलांची नावे असताना सुद्धा बऱ्याच महिलांनी यामध्ये अर्ज केलेला होता, त्यांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते सुद्धा सुरू होते, परंतु ज्यावेळेस त्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली, अशा ई-केवायसीच्या पडताळणीमध्ये जवळजवळ 2,50,000 इतक्या लाभार्थ्यांना यामधून कट करण्यात आलेले आहे। ज्या एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांचे हप्ते आता येणे हे बंद झालेले आहे। त्यानंतरचा पॉइंट पहा, 65 वर्षाच्या वयोमर्यादापेक्षा अधिक वय असणारे लाभार्थी, पहा ज्या महिलांचे वय हे 65 पेक्षा जास्त होते अशा महिलांनी सुद्धा या लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केला होता, त्यांना सुद्धा हप्ता वितरण हे सुरू होते, परंतु ज्यावेळेस त्यांची केवायसी पडताळणी झाली ते केवायसी पडताळणीमध्ये 65 वर्षाच्या ज्या वरील महिला असतील त्यांचा लाभ यामध्ये बंद करण्यात आलेला आहे। अशा लाभ बंद झालेल्या महिला जर पाहिल्या, जवळजवळ 80,000 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता, अशा महिलांना या लाडकी बहीण योजनेमधून बाद करण्यात आलेले आहे। त्यानंतर पहा, जिल्हा पातळीवरील पडताळणीत वगळण्यात आलेले जे काही लाभार्थी आहे ते 1,70,000 आहे। जी काही जिल्हा पातळीवर पडताळणी झाली होती अशा पडताळणीमध्ये 1,70,000 लाभार्थ्यांना यामधून वगळण्यात आलेले आहे। त्यानंतर पहा, शासकीय कर्मचारी म्हणून ओळख पटलेले 8,000 यामध्ये लाभार्थी आहे। पहा जे काही शासकीय कर्मचारी होते त्यांनी या योजनेमध्ये अर्ज केला होता आणि त्यांना सुरळीत हप्ते सुद्धा सुरू होते, परंतु ज्यावेळेस त्यांनी केवायसी केली त्या केवायसीच्या पडताळणीमध्ये या शासकीय कर्मचाऱ्यांना लाभार्थी यामधून आता काढून टाकण्यात आलेले आहे। अशा लाभार्थ्यांना यामधून वगळण्यात आलेले आहे व त्यांचे हप्ते यामध्ये बंद केलेले आहे। आणि एकूण अंदाजे कपात केलेले अर्ज जर पाहिले तर 92,10,000 चुकीच्या पद्धतीने लाभ घेत होते, असे एकूण 92,10,000
16,000 लाभार्थी या योजनेमधून बाद करण्यात आलेले आहे। परंतु यामध्ये काही महिलांचे या ठिकाणी हप्ते सुरू होऊ शकतात। यामध्ये जर पाहिलं ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेले लाभार्थी जर पाहिले तर 62 लाख आहे। पहा, बऱ्याच अशा महिला आहेत की काही कारणास्तव त्या महिलांनी यामध्ये आपली लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण केली नव्हती। ही प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे त्यांचे हप्ते यामध्ये बाद करण्यात आलेले होते। परंतु पुन्हा एकदा केवायसीचे पोर्टल हे सुरू झाले तर या 62 लाख महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली तर या 62 लाख महिलांचे यामध्ये पुन्हा एकदा नवीन पद्धतीने हप्ते सुरू होणार आहेत। ज्या काही महिला असतील त्यांनी केवायसी केली नव्हती त्या महिलांना आता यामध्ये पुन्हा एक संधी द्यायला हवी। पुन्हा एक संधी मिळाल्यास त्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण करून घ्यायची आहे। त्यानंतर त्यांना जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे मिळणारे हप्ते आहेत 1500 रुपये हे त्यांना वितरण सुरळीत सुरू होणार आहे। तर ई-केवायसी पोर्टल सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवर याची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।